राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी मोहोळ तालुक्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन नागरिकांची भेट घेतली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याच्या तक्रारीवरून कृषी मंत्री भरणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून प्रांताधिकारी आणि तहसीलदार कुठे आहेत, बांधावर दिसेनात, शेतकरी काय म्हणतात ते ऐका, टेबलावर बसून काम करू नका अशी कानउघडणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार 10,20,917 एकर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी 393 कोटी रुपयाच्या निधीचा गरज भासू शकते. नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले. सेना व भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील 129 गावांना पाण्याने वेढा घातलेला आहे. ऑगस्टमध्ये 6 तर सप्टेंबरमध्ये 11 तालुक्यातील 877 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. खैराव येथे प्रशासनाकडून पाण्याचे टँकर तसेच गृहोपयोगी वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले. कृषी मंत्री भरणे यांनी उंदरगाव व पासलेवाडी येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे प्रशासनाने दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. मोफत धान्य वाटप सुरू असून शिंगेवाडी येथे पूरग्रस्तांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ वितरित करण्यात आले आहे.